मी 10 वर्ष झालं भिंती चित्रकला करतोय. यामध्ये नेपाळ, स्पिती व्हॅली, केदारनाथ आणि अशा बरेच ठिकाणी पेंटिंग करतोय. आता जे श्रीरामाचं पेंटिंग करतोय हे प्रत्येक कलाकाराने आतापर्यंत मंदिरामध्ये मंदिराचं काम असेल, मूर्तीचं काम असेल किंवा इव्हन पेंटिंग असेल तर पूर्ण भारतात याचा एक जोश तयार आहे. आणि कलाकारांतर्फे माझ्याकडून एक छोटीशी रामाची सेवा आणि या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी मी कलाकारांतर्फे एक भिंतीचित्र तयार करतोय. केदारनाथ येथील भिंतीचित्र मी -4 डिग्री मध्ये सुरुवात केली होती. लॉकडाऊनचा काळ होता आणि त्यावेळेस पूर्ण बंद जेव्हा पुकारण्यात आलं त्यावेळेस लखनौ मधून एक कमर्शियल प्रोजेक्ट पूर्ण करून मी केदारनाथच्या सेवेसाठी म्हणून तिथल्या गव्हर्नर कडून परमिशन घेऊन हे पेंटिंग करण्यासाठी गेलो होतो. 6 दिवस आम्ही तिथे होतो. मायनस टेम्परेचर डिग्री आणि ऑक्सिजन लेवल कमी असताना कलर वगैरे पाठीवर घेऊन आम्ही तिथे जाऊन ते पेंटिंग केलं होतं. अवघ्या 3 तासात हे पेंटिंग केल्यानंतर पंतप्रधान मोदीजींकडून त्यांची दाद घेतली गेली आणि मी नशीबवान मानलो जातो की यामध्ये माझा सहभाग होता. आणि 12 ज्योतिर्लिंग पैकी 6 ज्योतिर्लिंग मध्ये माझे पेंटिंग आहेत. पशुपतीनाथ, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, उज्जैन महाकाल, केदारनाथ अशा प्रत्येक ठिकाणी आणि पुढील जे 6 ज्योतिर्लिंग आहेत तिथं माझे पेंटिंग करण्याची प्रोसेस चालू आहे. श्रीरामाचं हे पेंटिंग करण्याचा उद्देश असा होता की 500 वर्षानंतर आपलं श्रीरामाचं मंदिर बांधण्यात जे आनंदोत्सव होत आहे त्यामध्ये एक कलाकार म्हणून एक माझा सहभाग व्हावा. कारण मंदिर असेल, मंदिरात मूर्ती जी बसते त्यात असेल किंवा जगभरातून अनेक कलाकारांचा, अनेक व्यक्तींचा त्यामध्ये सहभाग होत आहे. तर माझी एक छोटी इच्छा होती की आपण या श्रीरामाच्या पेंटिंग मध्ये एक सहभाग या आनंदोत्सवात सहभाग असेल, सेवा असेल तर ही माझ्याकडून घडू अशी माझी इच्छा होती. आणि यामध्ये सर्वांची मदत झालेली आहे. तरी मी त्या सगळ्यांचा मी खूप आभारी आहे. भिंत तुम्ही बघताय, भिंतीची साईज साधारणतः 50-55 फुटाच्या वर आहे. आणि अयोध्येमध्ये भरपूर प्रभू श्रीरामाचं पेंटिंग झालेलं आहे. पण हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रभू श्रीरामाचं हे पेंटिंग साकारलं जात आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आणि कमी दिवसांमध्ये 300-400 लिटर कलर इथं वापरला गेला आहे. तर हे पहिलं पेंटिंग होईल. हे जे श्रीरामाचं पेंटिंग आहे हे पेंटिंग करत असताना जागेची निवड यासाठी केली की इथून सहसा हा रहदारीचा रोड आहे आणि ऑफिसला वगैरे जाणारी लोक वगैरे इथूनच जातात. तर माझी एक अशी सारखा एक हट्ट होता की या जागेवर पेंटिंग करावं आणि सहसा 6 महिने झाले माझ्या डोक्यात ही भिंत होती. या पेंटिंगसाठी साधारणतः खर्च त्या भिंतीच्या साईज नुसार तिथं क्रेन लागते किंवा तिथं स्कॅफ फोल्डिंग लागतो, कलर किती लागतो यावर डिपेंड असतो. या पेंटिंगसाठी साधारण 3 ते 4 दिवसाचा कालावधी लागत होता. आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत, कलेला एक राजाश्रय लागत असतो आणि पुण्यामध्ये मला सतत मदत करणारे आमचे दीपक भाऊ मानकर असतील, त्यांनी कलेला माझे प्रोत्साहन दिले. तसेच या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत अजय कंदारे, चंद्रकांत दादा पाटील, आमचे मोठे बंधू आशिष पडाळ यांनी या कलेमध्ये आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. तर ही जी कला साकारत असताना जनतेचा आणि सर्वजण मिळून ही कला साकारता येत असते. जसे की सोसायटीची परमिशन असेल, रोडवर काही अडथळे येत असतील तर महानगरपालिकेची परमिशन असेल, तिथले पब्लिकचं इन्व्हॉल्वमेंट असतं, कोणी चहा आणून देतं, कोणी जेवण आणून देतं. तर कलेतून आणि कलेबद्दल एक आदर निर्माण व्हावा, कलेबद्दल जनतेला इंटरेस्ट निर्माण व्हावा यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो. पुण्यामध्ये फ्लेक्सबाजीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि एक कलेमध्ये म्हणजे चित्रकला या करिअरमध्ये जर करायचं असेल तर एक कॅनव्हास पेंटिंग किंवा स्टुडिओतून बाहेर येताना समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे असं समजून कलेबद्दल आदर निर्माण व्हावा, कलेबद्दल लोकांना इंटरेस्ट निर्माण व्हावा यासाठी भरपूर प्रमाणात भिंतीचित्र रेखाटले जावे अशी माझी इच्छा आहे. यातून काय होतं, एक तर लोकांना त्याचं महत्व कळलं जाईल आणि एक लोकेशन म्हणून यूज केलं जातं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.